मंगलमय मंगलकरण वीतरागवी ज्ञान नमो ताई जाते भये अरहंतादि महान हरिमंगल करियो महाग्रंथ कर्ण को काज जाते मिले समाज सब भावे निज पदराज भावे निज पदराज। नंबर 174। हाँ, इस प्रकार क्षेत्रपालादि को भी पूजना योग्य नहीं है। आदि या शब्दाने ज्या सगळ्या जे यक्ष यक्षिणी वगैरे आल्या, क्षेत्रपाल, पद्मावती, ज्वाला, मालिनी वगैरे, त्या सर्वांना पूजणं योग्य नाही, कारण हे भुवनत्रिकातले देव आहेत। एकतर सम्यक दर्शनाची भुवनत्रिकामध्ये मुक्तता नसते, सम्यक दृष्टी जीव भुवनत्रिकामध्ये उत्पन्न होत नाही, त्यामध्ये स्त्री पर्यायामध्ये पण उत्पन्न होत नाही, नपुंसक होत नाही। ते छदानेमध्ये सांगितलेलं आहे। त्या तिथं गेल्यानंतर कदाचित सम्यक दर्शन झालं, त्या ठिकाणी तर होऊ शकतं, परंतु मुख्यता नाही। आणि सम्यक दर्शनाच्या मुख्यतेने जर पूजन करायचं असेल तर त्या ठिकाणी लोकांतिक देव आहेत, इंद्र आहेत, सर्वात सिद्धीचे देव आहेत, ते सम्यक दृष्टी पण आहेत, एक भवावतारी पण आहेत, तर अकरांगाचे पाठी पण आहेत, नवपूर्वाचे अकरांग, नवपूर्वाचे पाठी पण आहेत, है ना, अलग। तर यांना सोडून आणखीन हा भुवनत्रिकातल्या देवांना पूजत बसतो, ही गोष्ट बुद्धीच्या पत्नी पडणारी नाही, विचार केला असताना। तथा गाय सर्पादी तिर्यंचे वे प्रत्यक्षी अपने से हीन भासित होते हैं। कोणी गायीची पूजा करतं, सर्पाची, तिर्यंची वगैरे जीवांची पूजा करतं, तर ते आपल्यापेक्षा हीन आहे। तिर्यंची गती जसं त्यांना बंद झालेलं आहे, तिर्यंची गतीमध्ये उत्पन्न झालेले आहे, पापकर्माचा उदय आहे, उनका तिरस्कारादि कर सकते हैं, उनका तिरस्कारादि कर सकते, उनकी निंद दशा प्रत्यक्ष देखी जाती है। तथा गाय सर्पादिक तिर्यंचे वे प्रत्यक्ष ही अपने से हीन भासित होते, उनका तिरस्कारादि कर सकते हैं, उनकी निंद दशा प्रत्यक्ष देखी जाती है। तथा वृक्ष, अग्नि, जलादि स्थावर है, वे तिर्यंचों से भी अत्यंत हीन अवस्था को प्राप्त देखे जाते हैं। वृक्ष, अग्नि वगैरे, जल, याची पूजा वगैरे, तर हे तिर्यंच्यामध्ये पण अत्यंत हीन आहेत, त्यांची हीन अवस्था दिसून येतात प्रत्यक्ष। तथा ते काय मला समजलं नाही, उनका तिरस्कारादि कर सकते हैं, करण्यापेक्षा तिरस्कार कुणाचा केला जात नाही। अपने से हीन भासित होते, उनका तिरस्कारादि असं त्यांचा तिरस्कार होताना प्रत्यक्ष पाहिलं जात आहे, असं वाक्य आहे, बरोबर आहे, बरोबर। तिरस्काराधिक होते प्रत्यक्ष देखे जाते हैं, देखा जाता है, असं तिरस्कार होताना दिसतो आहे त्या ठिकाणी, कारण निगोदी जीवाचा पण तिरस्कार केला जात नाही, त्याच्या पापकर्माच्या पापाचा तिरस्कार केला जातो, जीवाचा तिरस्कार केला जात नाही, आलं लक्षात, पापाचा तिरस्कार केला जातो। तर या ठिकाणी तिर्यंची गती केली, त्या भावाने तिर्यंची गती प्राप्त झाली, त्या भाव तिरस्करणीय आहे, जीव आहे तो त्या तिर्यंची गतीमध्ये पण तो सुधारू शकतो। त्या ठिकाणी महावीरांचा जीव तिर्यंची गतीमध्ये सुधारला, सम्यक दर्शन प्राप्त केलं, हत्तीच्या जीवाने तिर्यंची गतीमध्ये सम्यक दर्शन प्राप्त केलं। उनकी निंद दिशा प्रत्यक्ष देखी जाती है, त्यांची निंद्य दशा आहे ती प्रत्यक्ष पाहिली जाते। तथा वृक्ष, अग्नि, जलादि स्थावर है, वे तिर्यंचों से भी अत्यंत हीन अवस्था को प्राप्त देखे जाते हैं। तथा शस्त्र, दवात आदि अचेतन है, तसं वही, पुस्तक वगैरे या ठिकाणी दौत, पेन वगैरे काय असतील ना, त्याला देखील पुसतात,
त्या ठिकाणी. हे सगळे अचेतन आहेत. मोटार गाड्या वगैरे त्याला पण लोक पुजतात, पुस्तक की नाही, त्याला हार घालतात, नारळ फोडतात त्या ठिकाणी. ते तर अचेतन आहे तो त्या ठिकाणी. कोणाला पूजायचं? अचेतन द्रव्याला पूजून काय फायदा आहे त्या ठिकाणी? हे प्रत्यक्ष अचेतन आहेत ना. शास्त्र दवात अचेतन आहे हे या ठिकाणी. आदि आदि या शब्दाने सगळं घ्यायचं त्या ठिकाणी. हे सर्व शक्ति से शील प्रत्यक्ष भाषित होते हैं, उनमें पूज्यपणे का उपचार भी संभव नहीं है. याच्यामध्ये पूज्यपणाचा उपचार देखील संभव नाही. इसलिए उनका पूजना महामिथ्या भाव है. म्हणून यांना पूजणं महामिथ्या भाव आहे. इनको पूजने से प्रत्यक्ष व अनुमान द्वारा कुछ भी फल प्राप्ति भाषित नहीं होती, इसलिए इनको पूजना योग्य नहीं है. यांना पूजलं असताना प्रत्यक्ष किंवा अनुमानाच्या द्वारे देखील फळाची काही पण प्राप्ती होताना दिसत नाही, भाषित पण होत नाही, म्हणून यांना पूजणं योग्य नाही. एवढा विवेक. आपण कोणाला पुजतो आहे, कशासाठी पुजतो आहे त्या ठिकाणी हे तर पाहिजे ना त्या ठिकाणी. जिनेंद्र भगवंतांना पूजत असताना त्यामध्ये देखील जिनेंद्र भगवंताच्या गुणांचं लक्ष करेल, अनुराग करेल आणि पूजेल गुणांच्या प्रती, तर पुण्यबंध होईल. पुण्यबंध पण केव्हा होतो? गुणांच्या प्रती अनुराग होईल तर पुण्यबंध होईल. रूढी परंपरेने त्यावेळेला जसे परिणाम असतील त्याप्रमाणे बंद होईल. आणि ईर्षेने वगैरे पूजेल, देखादेखी दाखवण्यासाठी किंवा लौकिक कामनेने इच्छेने पूजेल तर पाप बंद होईल. तिन्ही आहे ना त्या ठिकाणी. असं स्पष्ट येऊन गेलं ना माझं त्या ठिकाणी की जिनेंद्र भगवंताचं लक्ष करून, त्यांच्या गुणांचं लक्ष करून, त्या गुणांच्या प्रती बहुमान, सम्यक दर्शन ज्ञान, चारित्र्याच्या प्रती अनंत दर्शन, अनंत ज्ञान, अनंत सुख, अनंत वीर्य, अनंत पुष्ट याच्या प्रती बहुमान येईल त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी तत्पूर्वक पूजन अर्चन करेल. त्यामध्ये लक्ष, त्या पूजन अर्चनामध्ये जे शब्द आलेले आहेत त्यांच्या गुणांचं वर्णन आहे त्याचं लक्ष करेल तर पुण्य बंद होईल. आणि कुठल्या इच्छेने, कामनेने, आकांक्षेने, भयाने पूजेल तर पाप बंद होईल. हे सरळ आहे त्या ठिकाणी. भयाने सुद्धा पूजेल. नाही आपण मंदिरात गेलं तर आपलं काहीतरी होईल, भय आहे. भगवान काही करत नाही. तू नाही आला तर काही भगवंताचं बिघडत नाही, तुझंही काही बिघडत नाही, काही बिघडत नाही. हां, ते आपल्यामध्ये लीन आहे त्या ठिकाणी. भगवंतावर त्या ठिकाणी पद्मावती आणि धरणेंद्राने त्या ठिकाणी उपसर्ग दूर केला त्या ठिकाणी. त्या भगवंतांना अपेक्षा होती काय? आणि ते आले नसते तर काही त्यांना रंच मात्र देखील त्यांची अपेक्षा नाही त्या ठिकाणी. आणि कमठाने उपसर्ग केला त्या ठिकाणी. कमठाच्या उपसर्गामुळे त्यांना काही झालं का? काही होणार नाही. ते अतुल बल पराक्रमाचे धारक असतात. वज्रऋषभ नाराचे सहनन असतं. वज्रऋषभ नाराचे सहनन कशाला म्हणतात माहीत आहे ना त्या ठिकाणी? त्याची कातडी देखील वज्रासारखी असते. वज्र जरी त्यांच्या कातडीवर पडलं तरी ती खटखटणार नाही. हां, वज्र, कातडी, स्नायू, हाडं वज्रासारखी असतात. या कातडी आहे ना वज्रासारखी, म्हणजे ह्याच्यावर वज्र जरी पडलं तर त्याला खरचटणार सुद्धा नाही, अशी कातडी असते त्यांची. वज्रऋषभ नाराचे सहनन. आणि हां, आणि अतुल बल तेच की काहीच नाही. अतुल बल पराक्रमाचे ते धारक असतात या ठिकाणी. हे ज्याला माहीत आहे त्या ठिकाणी तो त्या काय करणार आहे? एखादा पैलवान बाप असेल त्या ठिकाणी आणि त्याचा एक 4-5 वर्षाचा मुलगा असेल त्या ठिकाणी, तो अज्ञान आपल्या म्हणून तो आपल्या बापाला मारायला जाईल तर तो कुतूहल मानेल त्याने काय होणार आहे. आणि 5-6 वर्षाचा त्याचा छोटा भाऊ, मोठा त्याच्यापेक्षा मोठा भाऊ त्या ठिकाणी असा व्यवहार उचित नाही म्हणून त्याला रोकेल, तरी त्याच्यामुळे काय होणार आहे? दोघंही त्या ठिकाणी केवळ एक कुतूहलाप्रमाणे आहे ते त्या ठिकाणी. वासनात भगवंतांना कमठाने उपसर्ग केला तरी त्यांचा रंग मात्र देखील काही झालेले नाही. आणि हां त्या बरोबर आहे की आपल्या ज्ञानामध्ये ध्यानामध्ये लीन असतात त्या ठिकाणी अशा प्रकारे. हां, असं आहे त्या ठिकाणी. पण हे अज्ञानी जीवाला माहीत नाही. त्यांना वाटतं त्यांनी इतका उपसर्ग केला आणि त्याने उपसर्ग दूर केला आणि उपसर्ग दूर केला नसता तर असा प्रश्न, हा प्रश्न संभवत नाही त्या ठिकाणी. कारण त्याचं त्यांना रंच मात्र देखील काही होत नाही. वासनात भगवान तर आपल्या वीतराग स्वभावामध्ये लीन होते. न त्यांचा कमठाच्या प्रती द्वेष, न धरणेंद्र पद्मावतीच्या प्रती राग. ते तर वीतराग भावामध्ये लीन असल्या कारणाने त्यांना केवळ ज्ञान झालं. त्याने त्या जीवाला आपापल्या योग्यतेप्रमाणे रागद्वेष झाले. कमठाला त्याच्या योग्यतेप्रमाणे द्वेष झाला आणि त्या द्वेषाचं फळ त्याला कर्मबंध झाला.
त्या द्वेषाचं फळ त्याला मिळालं. धरणेंद्र पद्मावतीला राग झाला त्या ठिकाणी आणि त्या रागाचं फळ त्यांना मिळणार अशा प्रकारे आहे ना त्या ठिकाणी. आपापल्या परिणामाचं फळ आपापल्याला मिळतं आणि पार्श्वनाथांना देखील आपल्या परिणामाचं फळ केवळ ज्ञान. सांगा की मला तो प्रश्न आहे. धरणेंद्र पद्मावती आहे त्या ठिकाणी. धरणेंद्राने उत्सर्ग दूर केला, पद्मावतीने सहयोग केला त्या ठिकाणी. पण सगळीकडे प्रतिमा पद्मावतीच्या का? क्षेत्रपाळ म्हणजे धरणेंद्र नाही. नाही, क्षेत्रपाळ म्हणजे धरणेंद्र नाही. हां, क्षेत्रपाळ अलग आणि धरणेंद्र अलग. क्षेत्राचं रक्षण करणारे ते क्षेत्रपाळ आणि धरणेंद्र आहेत ते अलग आहे. परंतु धरणेंद्राची प्रतिमा कुठं दिसत नाही. अलग लक्षामध्ये पद्मावतीच्याच प्रतिमा दिसतात. म्हणजे मला पण याचं कारण सापडलेलं नाही. तुम्हाला सापडलं असेल तर सांगा. स्त्रिया जास्त हे कारण असू शकेल. असं कारण असू शकेल. स्त्रिया जास्त देवीला भजतात त्या ठिकाणी. पद्मावती देवींना भजण्याचं वगैरे अन्य मतामध्ये पण आहे ना त्या ठिकाणी. म्हणून देवी जास्त पूज्य झाल्या. पुरुषांना तर काय प्रश्न येत नाही, पण कित्येक पुरुष देखील ते पद्मावतीला भजतात. पुरुष पण कुंकुलावतात वगैरे त्या ठिकाणी असं करतात. हां, अशा प्रकारे हां असं ते काय नंतर हळूहळू स्तोम वाढत झालं त्या ठिकाणी. एखादी घटना मनाप्रमाणे घडली तर त्याला वाटतं याच्याप्रमाणेच झालं आणि शेकडो घटना न घडलेल्या असतात पण त्याच्याकडे लक्ष नसतं आणि एखादी घटना घडली की त्याला वाटतं याच्याप्रमाणेच घडली. अशा प्रकारे त्याची विचित्रता असते त्या ठिकाणी. कित्येक घटना घडत नाहीत मनाप्रमाणे, परंतु एखादी घडली तर वाटतं की पद्मावती क्षेत्रपाळ याच्यामुळेच झाली त्या ठिकाणी. आणि ते त्या ठिकाणी ते त्याची बुद्धीच उलटी पडलेली असते. त्याला विवेक नसतो. कशामुळे कार्यकारण व्यवस्था काय आहे या विश्वाची त्याला माहीत नाही. म्हणून पहिल्यांदा वस्तुस्वरूप काय आहे, 6 द्रव्य काय आहेत, 7 तत्व काय आणि या विश्वाची कार्यकारण व्यवस्था कशी आहे हे निश्चित जाणून घेणं आवश्यक. कार्यकारण व्यवस्थेसंबंधी भ्रांती असल्यामुळं तो अन्य देवी देवतांना भजतो. त्याला कारण माहीत नाही. या कार्याचं कारण काय आहे, हे कार्य कसं घडलं, कशामुळं घडतं आहे हे त्याला माहीत नाही व्यवस्था या ठिकाणी. याच्यामध्ये निमित्त काय, उपादान काय याचं ज्ञान नसल्यामुळं हे सगळे भ्रम आहेत. म्हणून तर जैन सिद्धांत प्रवेशिकेमध्ये देखील निदान आणि निदान हे किरणची गतीचं कारण आहे. निदान आहे ते किरणची गतीचं कारण आहे. पूर्व पुण्याचा उदय असेल तर कदाचित मनाप्रमाणे होईल पण त्या ठिकाणी परंतु ते त्याच्यामुळे झालेलं नाही. त्याच्या पुण्याचा उदय आला म्हणून झालं त्या ठिकाणी. परंतु मिथ्यात्वाचं त्या निदानाचं पाप त्याने मात्र बांधलं. पुढची गती निश्चित, किरणची गती त्याची निश्चित झाली. निदान आहे ना त्या ठिकाणी. पुढं इस प्रकार सर्व ही कुदेवों को पूजना मानना निषेध है. अशा प्रकारे सर्व कुदेव म्हणजे जे रागी द्वेषी मोही आहेत, राग द्वेष मोहाने मलिन ज्यांचे परिणाम आहेत त्यांना कुदेव म्हटलं. की ज्यांना भजलं असताना नियमाने राग द्वेष मोहाचेच भाव उत्पन्न होतात, इच्छा आकांक्षात उत्पन्न होतात, त्यांना कुदेव म्हटलं. कुदेवाची व्याख्या आहे. कुदेव म्हणजे स्वर्गातले देव असं नाही घ्यायचं. स्वर्गातले देव हे देवगतीतले देव आहेत आणि कुदेव आहेत हे राग द्वेष कृष्णगड श्रावकाचार्यामध्ये व्याख्या केलेली आहे. कु म्हणजे त्या ठिकाणी राग द्वेष मोहाने सहित कुत्सित गतीला त्या गतीचा इथे संबंधच नाही. तर कुदेव म्हणजे त्यांना जरी भजेल राग द्वेष मोहाने वगैरे त्यांना भजला असं राग द्वेष मोहा देवाची कल्पना करून त्या ठिकाणी तर ते कुदेव झाले. याची मान्यता कु आहे. मुळात ते देव वगैरे कु नाही. म्हणजे जे रागद्वेषी मोही आहेत, रागद्वेष मलिमता, रागद्वेषाने जे मलिन आहेत त्या ठिकाणी आणि ज्यांना भजलं असताना त्या ठिकाणी याच्यामध्ये रागद्वेष मोहाचे भाव उत्पन्न होतात त्यांना कुदेव म्हटलं.
ज्यांना जे स्वयं वीतरागी आहे त्या ठिकाणी रागद्वेष मोहाने रहित आहे आणि ज्यांना भजलं असताना नियमाने रागद्वेष कषायाचा अभाव होतो ते सुदेव आहे. अशा प्रकारे याची मान्यता देवासंबंधी याची मान्यता कशी आहे? जो पराला करता धरता मानून पूजतो त्याची कुदेवासंबंधी मान्यता आहे. हे आपलं भलं करतील असं मानून तो पूजेल तर त्याची मान्यता कुदेवाच्या मान्यतेप्रमाणे. जरी महावीर भगवान असतील तो जर पूजेल की हे भगवान माझं भलं करणारे आहे, या भगवंतामुळे माझं भलं झालं, तर त्याची ती मान्यता आहे ती कुदेवाला भजण्याच्या मान्यतेप्रमाणे आहे. कारण भगवान आहेत ते कोणाचं भलं करत नाहीत आणि कोणाचं वाईट पण करत नाही. तुझे परिणाम सुधारले तर तुझं चांगलं, तुझे परिणाम बिघडले तर तुझं वाईट. आपल्याच परिणामाने आपलं भलं बुरं असं माने तर त्याला सुदेवाचं स्वरूप समजलं, अन्यथा त्याला सुदेवाचं स्वरूप समजलं नाही. आणि गोष्ट लक्षात, सुदेवाचं स्वरूप काय आहे? आपल्या मान्यतेने आपल्या विपरीत परिणामाने आपलं वाईट होणार आहे. मंदिरात कशासाठी यायचं? जिनेंद्र भगवंताचं दर्शन कशासाठी करायचं? परिणाम सुधारण्यासाठी. आणि आपले परिणाम सुधारले तर आपलं ॲटोमॅटिकच भलं होणार आहे. भगवान काय आपलं भलं करत नाही, आपल्याच परिणामाने आपलं भलं. त्यावेळेला निमित्तावर आरोप केला, मी भगवंताकडे गेलो आणि माझे परिणाम निर्मळ झाले म्हणून माझं भलं झालं. भगवंताने माझं भलं केलं मग त्या ठिकाणी मग भगवान रागी द्वेषी बनतील असं होईल ना. तू देवासंबंधी मान्यता झाली. देखो तो मिथ्यात्व महिमा, लोक में तो अपने से नीचे को नमन करने में अपने को निंद्य मानते हैं और मोहित होकर रोड़ों तक को पूछते हुए भी निंद्यपणा नहीं मानते. बघा मिथ्यात्वाची महिमा किती आहे बघा. आज जो आपल्यापेक्षा खालच्या प्रतीचा जो असेल त्याला नमस्कार करण्यामध्ये निंद्य मानतो आणि इकडे दगडाला पण तो पूजत बसतो, दगडाला सिंदूर लावतो, त्याला पूजतो वगैरे त्या ठिकाणी, आणि त्याच्यामध्ये निंद्यपणा मानत नाही. तथा लोक में तो जिससे प्रयोजन सिद्ध होता जाने उसकी सेवा करता है और मोहित होकर कुदेव से मेरा प्रयोजन कैसे सिद्ध होगा ऐसा बिना विचारे ही कुदेव का सेवन करते हैं. लोकांमध्ये देखील जर प्रयोजनाची सिद्धी होत असेल तर तो त्या ठिकाणी त्याला तो मानतो, आणि जर प्रयोजनाची सिद्धी होत नसेल तर तो त्याला मानत नाही. आणि इथं तर मोहित होऊन कुदेवादिकाच्या द्वारे आपल्या प्रयोजनाची सिद्धी होईल की नाही याचा विचार न करता ऐसा बिना विचारे ही कुदेवों का सेवन करते हैं. तथा कुदेवों का सेवन करते हुए हजारों विघ्न होते हैं तो उन्हें चिंता नहीं है, और किसी पुण्य के उदय से इष्ट कार्य हो जाए तो कहता है इनके सेवन से यह कार्य हुआ. त्या कुदेवादिकाचं सेवन करत असताना अनेक हजारो विघ्न येतील तर ते मोजत नाही, आणि एखादा पुण्याचा उदय आला आणि इष्टकार्य झालं तर तो काय म्हणतो, यांच्या सेवनाने हे कार्य झालं. सगळ्याला सांगत सुटतो तुम्ही असं केलं त्या ठिकाणी, तू पण असं कर, अशा प्रकारे तो. आणि लोक पण त्या ठिकाणी त्याची मिथ्या मान्यता आहे आणि तो अन्य जीवांच्या मिथ्या मान्यतेला खतपाणी घालतो. तुला असं झाले ना मग असं कर, अमुक कर, हे कर, ते कर, या देवीला भज, या देवाला भज, इकडे जा तिकडे जा त्या ठिकाणी, अशा प्रकारे सांग. त्या ठिकाणी अमोशाला इकडे जा त्या ठिकाणी वगैरे सांगतो ना त्या ठिकाणी. हां राजाला शरण. हां हां आणि राजा वगैरे त्याच्याकडे येईल तर ते मरणप्राय दुःख आहे. कारण रागी द्वेषी मरणप्राय दुःख आहे. आणि हे रागी द्वेषी जीव आहेत ना, रागी द्वेषी जीवाची संगती आहे ती दुःखदायक आहे. ही पहिल्यांदा तरी अष्टपाऊलमध्ये पण आला कुत्सित त्या ठिकाणी, म्हणजे राग द्वेषाने सहित जीवाची संगती करेल तर कुच्छिय गई भायणो होईल, तर कुच्छित गतीला तो प्राप्त होतो. कुच्छित संगती करेल त्या ठिकाणी तर कुच्छित गतीला प्राप्त होतो. परचिंता धमाधमा उत्तम स्वात्मचिंता. उत्तम जे जीव आहेत त्यांना कोणाची चिंता असते? आत्मा दिसत नाही त्याची चिंता कशी करणार? उत्तम स्वात्मचिंता. उत्तम जे आहेत त्यांना स्वतःच्या आत्म्याची चिंता असते त्या ठिकाणी. शरीराची चिंता मध्यम जीवांना असते. त्या ठिकाणी संकट त्यक्ता पावारंभम त्या ठिकाणी ती जर त्या ठिकाणी मुनी बनून यती बनून त्या ठिकाणी काय करेल, शुभभाव
वगैरे त्या ठिकाणी अशा प्रकारची कुसंगती वगैरे करेल, शुभभावामध्ये रममाण होईल, त्या ठिकाणी सावध्याचं अवलंबन करेल, तर महासंकट निकट आहे. हा संकट त्यांच्या निगोदामध्ये थोड्या काळामध्ये निगोदामध्ये जावं लागणार आहे, असं त्याचे हे आहे. हां, मोहित होऊन त्या ठिकाणी तो मोहित होऊन या ठिकाणी काय करतो, मोहामुळे आहे, तीव्र मोह त्या ठिकाणी. अशा प्रकारे भजण्याचे भाव वगैरे कशामुळे होतात, त्याचा शरीराच्या प्रती, धनसंपत्तीच्या प्रती, स्त्रीपुत्राधिकाच्या प्रती तीव्र राग आहे. अलग लक्षात. त्यामुळे तो मोहित होऊन कोणाला पण भजायला जातो, की याच्यामुळे कार्याची सिद्धी होईल का नाही विचार करत नाही, की हे आपले शरीर नीट ठेवतील का नाही, हे आपल्या स्त्रीपुत्रांना नीट ठेवतील की नाही, याचा तो विचार न करता, यांच्याजवळ एवढं सामर्थ्य आहे का, एक द्रव्य जर दुसऱ्या द्रव्याचं काही करत नाही तर ते आपलं शरीर कसं नीट ठेवतील, धनसंपत्ती कशी नीट ठेवतील, याचा विचार न करता हा त्यांना बसतो. त्याच्यामध्ये याच्यामध्ये पण आले ना हे द्रव्यसंग्रह टीकेमध्ये, ब्रह्मदेव सुरीच्या टीकेमध्ये आलेलं आहे ना. हां, वाचा की टीकेमध्ये आले, क्षेत्रपाळ पद्मावती वगैरे बघा, तरी द्या हरच्या बाजू. बरं, जीवादी श्रद्धहणम संमत्तम. जीवादी जीव अजीवाचं श्रद्धान करणं हे सम्यक दर्शन आहे. जीव अजीव आश्रव बंध संवर निर्जरा मोक्ष 7 तत्वाचं श्रद्धान करणं हे सम्यक दर्शन आहे. ही अशी एक काही जात आहे त्या ठिकाणी. आणि ते सम्यक्त्व आत्म्याचं स्वरूप आहे. ही सम्यक्त्व के होणे पर दुरधिनिवेश रहित सम्यक ज्ञान होत आहे. आणि त्या सम्यक्त्वाची प्राप्ती झाल्यानंतर दुरधिनिवेश, माझंच खरं हे म्हणण्याचा जो अभिनिवेश आहे तो दूर होतो. जसं वस्तुस्वरूप आहे तो सहज स्वीकार करतो, ते कोणी सांगू त्या ठिकाणी. अभिनिवेश दूर झाला त्या ठिकाणी. कुठल्या स्थितीमध्ये पण आलं ना, अभिनिवेश दूर होणं ही महत्वाची गोष्ट आहे त्या ठिकाणी. विपरीताधिनिवेश विविक्तम आत्मरूपम सत. पुरुषासाठी विपरीत अभिनिवेश, नंतर अभिनिवेश जसाच्या तसा ठेवे तर तो दूर अभिनिवेश आहे ना त्या ठिकाणी आतला. हा, 190 पानावर आहे त्या ठिकाणी. सत्य सम्यक्तम पंचविंशती मलरहितम भवती तद यथा देवता मूढ समय मूढभेदेन मूढत्रयम भवती. 3 प्रकारचे मूढ आहे. तत्र सुधादी अष्टदश दोषरहित अनंत ज्ञानाद्यनंत गुण सहितम वीतराग सर्वज्ञ देवता स्वरूपम अजानन. अनंत दर्शन, अनंत ज्ञान, अनंत सुखवीर्य असं वीतराग सर्वज्ञ देवाचं स्वरूप न जाणल्या कारणाने त्याची पूजा लाभरूप लावण्य, सौभाग्य, पुत्र, कलत्र, राज्य आदी विभूती निमित्तम सगळं घेतलं याच्यामध्ये. रागद्वेष, क्षेत्रपाल चंडिकादी मिथ्या देवानां यद आराधनं करोति जीव तद देवता मूढम म्हणते. 3 प्रकारचे मूर्ख सांगितले. त्यामध्ये एक देवता मूढ, देव मूढ, देवासंबंधी मूर्खपणा ज्यांच्यामध्ये आहे तो अलग लक्षामध्ये. देवमूढ, लोकमूढ आणि पाखंडी मूढ. लोकमूढ, लोकांमध्ये ज्या चालीरीती वगैरे चाललेल्या असतात त्या ठिकाणी बुद्धी गहाण टाकून जशाच्या तशा ग्रहण करणं, विचार न करता याच्यामुळे फायदा काय, लाभ काय, हे का करायचं, का करायचं नाही, विचार न करता ती लोकमूढता आहे अलग लक्षामध्ये. आणि ज्याच्यामुळं पापबंधू मिथ्या अशा ज्या चालीरीती रूढी आहेत वगैरे त्याचं आचरण करणं पाखंडी मूर्ता आहे. मूर्ता म्हणजे मूर्खता. तर या ठिकाणी आपण काय पाहिलं होतं की बिना विचारी ही कुदेवादिक का सेवन करते, तथा कुदेवादिक कशात
हां 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 बर आराधन करते हैं उससे देव मुद्दा करते हैं वे देव कुछ भी फल नहीं देते फल नहीं देते वो किस प्रकार कदा कुत्ते फल देत नाही म्हणजे तो उत्तर दिलं पांढरा एक फल नहीं देते वह किस प्रकार प्रश्न के लिए उत्तर रावण ने रामचंद्र और लक्ष्मण का विनाश करने के लिए बहुरूपिणी विद्या सिद्ध की, कौरवों ने पांडवों का नाश करने के लिए कात्यायनी विद्या सिद्ध की, कंस ने नारायण का कृष्ण का विनाश करने के लिए बहुत सी विद्याएं सिद्ध की, परंतु उन विद्याओं द्वारा रामचंद्र पांडव और कृष्ण नारायण का कुछ भी अनिष्ट नहीं हुआ. तो या मोठमोठ्या विद्या सहाय्य केल्या त्या ठिकाणी है ना. बहुरूपिणी विद्या सहाय्य केली रावणाने, कात्यायनी विद्या सहाय्य केली कौरवाने, कंसाने अनेक विद्या सहाय्य केल्या कोणाचा नाश करण्यासाठी कृष्णाचा, परंतु या ठिकाणी पुण्याचा उदय असल्या कारणाने रामचंद्र पांडव कृष्ण नारायणांचं काही पण अनिष्ट झालं नाही. उन्होंने राम आदि ने यद्यपि मिथ्या देवों की आराधना नहीं की तो भी निर्मल सम्यत्व से उपार्जित पहले किए हुए पुण्य से उनके सर्व विघ्न दूर हुए. परंतु हे रामचंद्र वगैरे याने अशा प्रकारचं मिथ्या देवादिकांना ते भजले नाही, परंतु उलट त्यांनी आपलं सम्यत्व निर्मळ ठेवलं, त्यामुळं पुण्याचा आणखीन जास्त उदय वाढला. आलं लक्षामध्ये. आपल्याच परिणामाला निमित्त करून पुण्य पाप उदयाला येत असतं. मिथ्या देवादिकांना भजायला जाईल तर उदयात येणारं पुण्य देखील क्षीण होऊन जातं, आणि जितरागी देवादिकांना भजायला जाईल तर असलेलं पुण्य आणखीन दुप्पट होऊन उदयाला येत असतं. अब लोक मूर्ता का कथन करते हैं. लोक मूर्तेचं गंगा आदि नदी तीर्थों में स्नान, समुद्र में स्नान, प्रातः काल में स्नान, जल में प्रवेश, हे वगैरे की लोक मूर्ता लोकच. काय झालं की हा सीता अंजना वगैरे चंदनबाला हे काय कोणी देवी देवतांना भजायला गेले नाहीत त्या ठिकाणी. यांच्यावर संकट आली मग ती कोणी देवी देवतांना भजले वगैरे अशी कथा कुठं दिसणार नाही, अशी सापडणार पण नाही. जे सम्यकदृष्टी जीव आहेत ते असे मिथ्या देवी देवतांना भजायला जाणार नाही. संकट येईल तर ते आपल्या पाप कर्माच्या उदयाने आलंय हे जाणून शांततेने सहन करतील त्या ठिकाणी, परंतु कोणाला पण शरण जाणार नाही. तथा इनके सेवन से यह कार्य हुआ तथा कुदेवादि का सेवन किए बिना जो इष्ट कार्य हो उन्हें तो गिनता नहीं, और कोई अनिष्ट हो जाए तो कहता है इनका सेवन नहीं किया इसलिए अनिष्ट हुआ. अशी बुद्धी आहे ना त्याची उलटी त्या ठिकाणी. कुदेवादिकाचं सेवन केल्याशिवाय इष्ट कार्य होतं तो त्याच्यामध्ये मोजत नाही. आपण कुदेवाला भजलो नाही तरी आपलं कार्य झालं त्या ठिकाणी, आणि एखादं कार्य अनिष्ट झालं तर त्यावेळेला म्हणतो आपण कुदेवाला भजलो नाही, त्या अमुषाला आपण तिकडे गेलो नाही म्हणून असं झालं या 15 अशा प्रकारे लगेच है ना, लगेच त्याच्यावर आरोप करतो, मला पडताळा आला याचा, आपण गेलो नाही अमुषाला इकडं म्हणून हे घात झालं. आणि कित्येक वेळा गेला नाही त्यावेळेला कार्याची सिद्धी झाली त्यावेळेला ती मोजत नाही म्हणजे अशा प्रकारे. इतना नहीं विचारता कि इनके अधीन इष्ट अनिष्ट करना हो तो जो पूछते हैं उनके इष्ट होगा, नहीं पूछते उनका अनिष्ट होगा, परंतु ऐसा तो दिखाई नहीं देता. एवढा पण तो विचार करत नाही की या ठिकाणी इष्ट अनिष्ट करणं जर यांच्या पूजनाच्या अधीन असतं तर जे पूजतात त्यांचं इष्ट व्हायला पाहिजे होतं, जे पूजत नाही त्यांचं अनिष्ट व्हायला पाहिजे होतं, परंतु असं तर दिसत नहीं. जिस प्रकार किसी के शीतला को बहुत मानने पर भी पुत्राधिक मरते देखे जाते हैं, किसी के बिना माने भी जीते देखे जाते हैं, इसलिए शीतला का मानना किंचित कार्यकारी नहीं है. कित्येक जीव शीतलाला मानतात त्या ठिकाणी, देवता आहे त्या ठिकाणी हां, आणि तरी सुद्धा पुत्राधिक मरताना दिसतात, आणि कोणी मानत नाही त्या ठिकाणी तरी सुद्धा त्यांचे पुत्राधिक वगैरे जिवंत राहताना दिसतात. म्हणून या ठिकाणी इसलिए शीतला का मानना किंचित कार्यकारी नहीं है, किंचित देखील कार्यकारी नाही. एक दृष्टांत दिला त्याप्रमाणे अन्य देवी देवतांना मानणं किंचित देखील कार्यकारी नाही, उलट पाप बंद होतो. जे येणारं पुण्य आहे उदयामध्ये ते देखील क्षीण होतं.
जगत श्रावकाचार्यमध्ये पण आले आहे. न सम्यक तो समम किंचित त्रैकाले श्री जगत्यपी श्रेयो श्रेयस्य मिथ्यात्व समम नान्यत तनुभृताम. ज्ञानियों ने इस भगवती आत्मा का जितना अहित मिथ्यात्व ने किया है, हे ज्ञानियों, इस भगवती आत्मा का जितना अहित मिथ्यात्व ने किया है उतना क्रूर सिंह, अजगर, अग्नि आदि तीव्र कशाई जीवों ने भी नहीं किया है. काय वाक्य सांगितलं? या जीवाचं अहित आजपर्यंत जेवढं मिथ्यात्वाच्या मुळे झालेलं आहे तेवढं क्रूर सिंह, अग्नी, अजगर वगैरे या तीव्र कशाई जीवाच्या द्वारे देखील झालेलं नाही. शत्रू वगैरेच्या द्वारे पण याचं अहित झालेलं नाही. की जितकं मिथ्यात्वाने याचं अहित झालेलं आहे. कारण समझना, पूर्वोक्त निमित्त तो शरीर मात्र के घातक है, आत्मधर्म के घातक नहीं है. हे सिंह, अजगर, शत्रु वगैरे आहेत, हे तीव्र कशाई जीव आहेत, ते शरीराचे घातक आहे, आत्म्याचे घातक नाही. परंतु मिथ्यात्व तो आत्म के मुख्य गुण जिसके ऊपर संपूर्ण मोक्ष मार्ग का प्रताप खड़ा है, ऐसे सम्यक्तों का घात कर रहा है. मिथ्यात्वाने काय केलं की हा त्या ठिकाणी आत्म्याचा जो मुख्य गुण सम्यक दर्शन की ज्याच्यावर संपूर्ण मोक्ष मार्गाचा महाल खडा आहे, उभा आहे, अशा सम्यक्त्वाचा घात करून राहिलेला आहे मिथ्यात्व. पंच परावर्तनों में अनादि से जिसके कारण भ्रमण चल रहा है, निजलोक से अनादि से जिसने अपरिचित रखा है, वह तीव्र बैरी मिथ्यात्व ही है, जो कि अनंतानुबंधी कषाय को अपना सहचर और मित्र बनाए हुए है. अनंतानुबंधी कषाय वगैरे आहेत त्याने मित्र बनवलेला आहे. कोणी? मिथ्यात्वाने. हे मिथ्यात्वाने या अनंतानुबंधी वगैरे कषायांना आपले मित्र बनवलेलं आहे आणि त्यांचं सहकार्य घेऊन हा या जीवाचा घात करून राहिलेला आहे. त्या ठिकाणी की एवढा घात करून राहिलेला आहे त्या ठिकाणी की याला वास्तविक मोक्षमार्ग देखील प्रगट होऊ देत नाही. आपलं स्वरूप पण त्याला लक्षात येऊ देत नाही. स्वयं राज्य करता है और कषायचे कार्य करता है. मिथ्यात्व स्वयं राज्य करतो आणि मिथ्यात्वाच्या द्वारे त्या ठिकाणी काय करतं? कषायाचं कार्य करीत. किस पर कब अपनी कलुष सेना भेज दे कोई समय ज्ञात नहीं है. कारण क्या है? इस मिथ्यात्व का जो सहचरी मित्र है वह भी क्रूर परिणामी है. एक तर मिथ्यात्व त्याचं राज्य आहे आणि त्याने सहचरी कोणाचं घेतलेलं आहे त्या ठिकाणी? अनंतानुबंधी कषायाचं. त्या ठिकाणी स्वतः राज्य करतो आहे आणि त्या कषायाच्या द्वारे कार्य करीत आहे. हे मिथ्यात्वाचं सहचारी मित्र आहे त्या ठिकाणी तो पण कसा आहे? क्रूर परिणामी आहे. इसके पास ऐसी कठोर बंधन सामग्री है जो कि जीव को अनंत संसार में बांध कर रखती है. याच्याजवळ अशा प्रकारची कठोर साधन सामग्री आहे की या जीवाला हा अनंत संसारामध्ये अनंत दुःखामध्ये बांधून ठेवतो. भव्यों मिथ्यात्व के मित्र पर कभी विश्वास तो किया नहीं जा सकता. कारण कि एकमुखी नाम से तो पीछे से बचकर जाया जा सकता है, पर जिसके दोनों ओर मुख हो, नाद मतलब इस प्रकार एक मुखी नाद से तो पीछे से बचकर जाया जा सकता है, पर जिसके दोनों ओर मुख हो ऐसे सर्प से अपनी रक्षा कोई कर सके. प्रश्न केलेला आहे. अर्थात बहुत ही दुष्कर कार्य आहे. ज्याला एक मुख आहे असं सर्प आहे त्याच्या पाठीमागून आपण तर जाऊ शकतो, पण ज्याचे दोन तोंड आहेत कसं जाणार या ठिकाणी? ऐसे सर्प से अपनी कौन रक्षा करे. अर्थात बहुत ही दुष्कर है. मिथ्यात्व का मित्र है अनंतानुबंधी क्रोध, मान, माया, लोभ. ये चारों अनंत चतुष्टय के घाती प्रबल कूटनीतिज्ञ हैं. ये दो मुखी कैसे? तो समझो, एक ओर तो आत्मा के सम्यक गुण का घात करते हैं, दूसरी ओर चारित्र का भी घात करते हैं और भगवान आत्मा को दीर्घ काल तक संसार में फंसकर रखते हैं. करुणा नाम की वस्तु इसके पास शेष मात्र भी नहीं है. मिथ्यात्व कसं आहे? त्याच्याजवळ करुणा नावाची वस्तूच नाही. दोन मुखी सर्पाप्रमाणे आहे. सम्यत्वाचा पण घात करता आणि चारित्र्याचा पण घात करता. असं दोन मुखी. आणि हे मिथ्यात्व असं आहे दोन मुखी म्हटलं त्या ठिकाणी. दोन मुखी सर्पाप्रमाणे आहे. एक क्षण भी नहीं चाहता की जगत के जीव मेरे बंधन से मुक्त हो सके. आणि हे मिथ्यात्व असं आहे की आपला पकड अशी आहे की एक क्षण देखील हा जीव आपल्या पकडीपासून सुटता कामा नये. समोशरणामध्ये गेला तरी सुद्धा
त्या ठिकाणी मिथ्यात्व अभिप्रायामध्ये अंतरंगामध्ये आतमध्ये आहे असं पडलेलं असतं की त्या ठिकाणी बाहेर तो हो बरोबर बरोबर महाराज बरोबर आपण सांगता ते बरोबर मान हलवेल बरोबर म्हणेल, बाहेर आलं की जसंच्या तसं विपरीत मान्यता. त्या ठिकाणी हे शरीर माझं आहे, वर द्रव्य सुखाचं कारण आहे, त्या मान्यता लवकर सुटत नाही. सुटल्या का बघा इतक्या दिवस शास्त्र वाचून हे शरीर आपलं आहे की नाही, किती वेळा ऐकलं किती वेळा वाचलं हे शरीर आपलं नाही. मान्यता बदला. शरीर सोडण्याची गोष्ट नाही, धनसंपत्ती सोडण्याची गोष्ट नाही, पण याच्यात सुख नाही ही मान्यता कोण पलटवणार? मिथ्यात्व ही मान्यता सुटू देत नाही. मिथ्यात्व कसा वैरी आहे, त्या मिथ्यात्वाला वश करायचं असेल तर अंतर्मुख होऊन आपल्या वस्तूचा विचार करा. आपला आत्मा कसा आहे, जसे जिनदेव आहे तसा आपला आत्मा आहे, अनंत चतुष्टयाने सहित आहे, कशायाधिक सर्व भिन्न आहे, विकार सगळे भिन्न आहेत. पद पदार्थाचा माझ्याशी काही संबंध नाही, माझ्या सुखदुःखाशी काही संबंध नाही, याचा विचार करा. विचार केल्याशिवाय मान्यता पलटत नाही. पर पदार्थ आहे ना, मान्यता आहे ना जशीच्या तशी शाबूत. पर पदार्थ सुखाचं कारण आहे, अनुकूल पदार्थ सुखाचं कारण, प्रतिकूल पदार्थ दुःखाचं कारण. या ठिकाणी ह्या मान्यता जर सुटायच्या असतील तर विचार करा याच्यातून सुख येतं का नाही, सुखाचं हे कारण आहे की नाही, आणि आपली मान्यता बदला तर या जीवाचं कल्याण होणार आहे. मान्यता बदलल्याशिवाय कल्याण होणार नाही.